पार पहिल्याच चेंडूवर कॅप्टन 26 च्या बॅटमधून नेत्रदीपक चौकार. पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाज आकाश यांचं. ज्या प्रकारे हा पॉवर प्ले मधला पॉवरफुल स्ट्रोक कव्हर नाहीये डीपला, त्याचा फायदा उचलला. फुल टॉस चेंडू, या फुल टॉस चेंडूवर फुल टोल अर्थातच 6 धावा वसूल केल्या जातील. श्री बाळेश्वर चषक 2024 चा धमाका षटकार. 2 चेंडूवर 10 धावा केल्यात कॅप्टन 26. पाचच्या आठवड्यातील जिव्हाळा चषक आणि त्या जिव्हाळा चषकाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तो पुरस्कार त्यांनी निलेश यांना दिला होता. त्याच स्पर्धा गाजवली होती या खेळाडूने आणि आज मात्र ही स्पर्धा श्री बाळेश्वर चषकाच्या पहिल्या सामन्यामध्ये 2 चेंडूवर 10 केल्यात. तिसरा चेंडू पुनरागमन करावं लागेल आकाश यांना. अकुट टप्पाचा चेंडू आपल्या अनोख्या स्टाईलने बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण निलेश होते. अगदी ज्या वेगाने त्यांच्याकडे चेंडू आला, परंतु पहा काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. डॉट बॉल. आपल्या गोलंदाजाची साथ देत असताना निलेश. चौथा चेंडू कमी गतीने टाकलाय. चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी. टप्पा चुकला की षटकार ठोकला. येतोय कॅप्टन 26 च्या बॅटमधून धमाकेदार श्री बाळेश्वर चषक षटकार. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. खूप पुरेसा वेळ होता. वेट अँड वॉच. 16 धावा धावफलकावर. चौकार, षटकार, डॉट बॉल आणि त्यानंतर षटकार. 4 चेंडूवर धावा बनवल्यात अतुल भालेकर. 16 धावा. त्यांच्या साथीला प्रवीण हरुकडे, मास्टर क्रिकेटर, लिजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. वन साइड जिव्हाळा संघासाठी मेंटॉरचं देखील त्यांनी काम केलंय. आक्रमण केलंय आकाश यांच्यावर. चांगला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर काय कॉलिंग चुकले आणि इथे मात्र पहा अगदी इथे पंचांकडे शहानिशा करत असताना पंच अगदी तपासतील, परंतु ज्या प्रकारे इथे मात्र डिसिजन पेंडिंग असेल. यस, आता मात्र रिव्ह्यू घेतला गेला आहे, कारण ज्या प्रकारे बेल्स पडली आहे का हे तिसऱ्या पंचांना आता तपासायचं आहे. अगदी बेल्स पडले का, डिसिजन पेंडिंग. यस, अगदी पहा हे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून अगदी तपासलं जाते. एक सोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बेल्स मात्र पहिल्याच पडलेल्या होत्या. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन. येस, नॉट आउट. चला प्लीज जास्त विलंब करू नका, कारण ज्या प्रकारे यष्टांना पाय लागला होता आणि ती चुकी झाली मी म्हणेन, कारण तुम्हाला प्रवीण हरवडे सारख्या खेळाडूला तुम्ही जीवदान देता म्हणजे कुठेतरी संकटाची जाणीव, संकटाची अगदी तुम्हाला चाहूल लागली. ज्या प्रकारे जेव्हा चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 19ची आवश्यकता असताना प्रवीण हरवडे यांनी ठोकलेले 4 चेंडूवरचे ते 4 षटकार आणि आज देखील प्रत्येकाच्या आठवणीत आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 17. एक सिंगल अंगलट आली असती, परंतु यष्टीरक्षकांनी चुकी केली. 1 टू गो. गोलंदाज आकाश. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या 17. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. प्रवीण हरवडे यांच्या बॅट मधून वन साइड जिवाळा, उत्तुंग षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच 23-4-6-0-6-1-6 या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 23. आक्रमण केलं, हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे आक्रमण करत असताना पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडस आपण मॅचला गती देऊया. अतुल भालेकर यांनी 5 चेंडूंचा सामना केला, धावा केल्या 17. प्रवीण हरुकडे 1 चेंडूचा सामना केला, धावा केल्या 6. लिजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे पाटण क्रिकेटमध्ये,
आणि आज मात्र त्यांनी आपल्या वन साइड जिव्हाळ्यासाठी पुनरागमन करत असताना त्यांच्या देखील क्रिकेटच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, त्या देखील आपण नक्कीच चर्चा करूया. कारण प्रवीण हरुगडे क्रिकेटचा एक काळ त्यांनी देखील गाजवला, लेदर क्रिकेटचं मोठं नाव. आणि त्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून काही वैयक्तिक कारणासाठी चेंडू द्या प्लीज अगदी ब्रेक घेतला होता, परंतु त्यानंतर पुनरागमन केलं आणि ते देखील थाटात. जिव्हाळा चषक 2024 चा बेस्ट बॅटर प्रवीण हरुगडे आणि त्यांच्या साथीला कॅप्टन 26. केक कटिंग केला आणि बर्थडे बॉय जसे केक कटिंग करून गेले, केक देखील गायब झाला. सळवे 11 सळवे ज्या प्रकारे त्यांची खासियत आहे, चेंडू आणायला कोण नसतात पण केक खायला सगळे. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. पण सरपंच यांचं कौतुक करेन, ते एका जागेवर बसलेत, उठलेच नाहीत सकाळपासून. तेजस मात्रे आपण या षटकानंतर त्यांना देखील दाखवू, कारण ते झाडाखाली निवांत बसलेत. पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला चांगला चेंडू, स्लोअर वन. एका डावखुऱ्या हाताचा नॅचरल लेग कटर कशा प्रकारचा असायला हवा याचं उदाहरण निलेश यांनी आपल्याला दाखवलंय. पहिल्या चेंडूवर अगदी चांगला गतीमध्ये परिवर्तन. दुसरा चेंडू, हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलेला देखील पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर आहे डीपला, एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव अतुल भालेकर यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 24. कमी गतीने टाकलाय आणि त्याच वेगाने ठोकलाय प्रवीण हरुगडे यांच्या बॅटमधून. कमालीचा टायमिंग, सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत प्रवीण हरुगडे यांनी. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 3 चेंडू अखेर 30 धावा. सलगचा तिसरा येईल का, पहिली षटकार हॅट्रिक होईल का? कारण सकाळी चौकार हॅट्रिक रवी बोरगे यांनी केली होती आणि आमच्या बाजूला अगदी स्कोरिंग करतायत आणि षटकार हॅट्रिक निश्चितच होईल ना प्रवीण हरुगडे, हे पाहिजे. 2 चेंडूवर 2 आलेत. तिसरा मारण्याचा प्रयत्न, हा चेंडू कमी गतीने टाकलेला डावखुऱ्या हाताचा एक नॅचरल लेग कटर, स्लोअर वन. आणि या गोलंदाजाने अद्याप 4 चेंडू हाताळलेत आणि 4ही चेंडू मध्ये मिश्रण पाहायला मिळालं. विविधता आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. 2 टू गो. ओव्हरपिच चेंडू, प्रवीण हरुगडे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टेक्निक आणि टॅलेंट, चारही गोष्टी एकाच फटक्यामध्ये. टायमिंग स्ट्रोक टायमिंग वर आलाय. षटकार. प्रवीण हरुगडे यांची बॅट मात्र षटकारांची भाषा बोलते. सर 4 चेंडू खेळलेत, त्यांनी 18 धावा बनवल्यात आणि टीमची धावसंख्या 36. 18 धावा केल्या कॅप्टन 26 यांनी. त्यांनी सामना केला 7 चेंडूंचा. प्रवीण हरुगडे यांनी त्यांनी देखील 18 धावा केल्या. त्यांनी सामना केला 4 चेंडूंचा. 36 धावा धाव फलकावर. 1 टू गो. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 36 धावा धाव फलकावर. सांघिक अर्धशतक आता मात्र खुणावत असेल. वन साइड जिव्हाळा. बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 1 चेंडू गोलंदाजाचा, 1 चेंडू फलंदाजाचा. 2 षटका अखेर. 36 धावा धाव फलकावर. 18च्या धावगतीने टीम वन साइड जिव्हाळा. नेक्स्ट मॅचचा आम्ही कॉल देतोय. द बनपुरीकर्स विपक्ष मराठा युथ योद्धा दसगाव. दोन्ही टीम लक्ष द्या. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. एका बाजूला द बनपुरीकर्स आणि त्यांच्या विरोधात टीम खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल मराठा युथ योद्धा दसगाव. अंतिम षटकासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज प्रथमेश. अतुल भालेकर 2 षटकार 1 चौकार. प्रवीण हरुगडे 3 षटकार या डावामध्ये ठोकलेत. पहिला चेंडू प्रथमेश यांचा पंच केलाय.
मिड ऑफ मागे जात असताना चांगला झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अतुल भालेकर सारख्या फलंदाजाला तुम्हाला बाद करायचं असेल तर प्रयत्न देखील असेच करावे लागतील. पहिला धक्का टीम वन साइड जिवाळा. अतुल भालेकर वैयक्तिक 18 धावांवर झेलबाद. इन एट नंबर 3 विवेक वरपे, पाटण टेनिस क्रिकेटचा छोटा बाहुबली. या मैदानामध्ये त्यांनी देखील जिव्हाळा चषकामध्ये चांगला खेळ केला होता. 4 चेंडूवर 4 षटकार ठोकण्याचा पराक्रम. परंतु आज नवीन दिवस आहे, नवीन सामना, नवीन प्रतिस्पर्धी. पहिला चेंडू विवेक वरपे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनच्या डोक्यावरून, लॉंग अँड स्ट्रॉंग, इट्स आउटरेजस षटकार. विवेक वरपे छोटा बाहुबली उगाच म्हटलं जात नाही. पहा पहिला चेंडू अगदी खेळत असताना ज्या प्रकारे डगआउट मधून सेट होऊन गेले होते. अतुल भालेकर ज्यावेळेला डगआउट मध्ये येत होते त्यावेळेला ते मैदानामध्ये जात असताना एक कानमंत्र दिला आणि तो मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं. 42 धावा. या डावामध्ये तब्बल 5 षटकार आलेत. या 2.2 चेंडूच्या खेळाखेर काय फलंदाजी केली. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न, त्यात यश प्राप्त होईल. अफलातून स्ट्रोक विवेक वरपे यांच्या बॅट मधून वन साइड जिव्हाळ्याचा दर्जा दाखवणारा श्री बाळेश्वर चषक षटकार. तर चेंडूची मागणी होते, चेंडू द्या. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारलेत छोटा बाहुबली विवेक वरपे. 48 धावा धाव फलकावर. प्रथमेश यांनी एक गडी बाद केला परंतु 3 चेंडूवर 12 धावा खर्च केल्यात. आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो आणि ते आक्रमण केले. गोलंदाज प्रथमेश यांना उत्तर शोधावं लागेल. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, हुक केलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग, डीपला झेलची संधी असेल. झेल अगदी धावत येऊन पकडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला, अप्रतिम झेल पकडलाय. आकाश यांनी विवेक वरपे यांना बाद. विवेक वरपे यांनी धावा केल्या 12. 3 चेंडूंचा सामना केला. 400चा स्ट्राइक रेट आणि त्यांची जागा घेण्यासाठी पार्थेश भालेकर. डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज, उद्योन्मुख खेळाडू ज्यांची ओळख आहे. 48 धावा धाव फलकावर. टीम वन साइड जिव्हाळा. 2 चेंडू शेष. पहिल्या डावातील पार्थेश यांना 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील, अन्यथा प्रवीण हरवडे नॉन स्ट्राईकला त्यांना स्ट्राईक द्यावी लागेल. फुलटॉस चेंडू आडव्या वाटणे खेळायचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा केला जातोय आणि नो +1. 2 धावा मात्र जोडल्या जातील. यस, नो चेंडू आलाय. आता सुवर्ण संधी असेल पार्थेशांना. प्लेटच्या चेंडू करतील का हिट, कारण स्पर्धा आहे सुपर हिट श्री बाळेश्वर चषक 2024 आणि सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. टीम वन साइड जिव्हाळा 50-2. फ्रेडचा चेंडू आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा कट झाला. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि प्रवीण हरवडे हे सांगतात नॉन स्ट्राईक वरून की गोलंदाजच्या चेंडूकडे हात ठेव. ज्यावेळेला तुम्ही चेंडू गोलंदाज कोणताही टाकतो त्यावेळेला त्याच्या बोटांकडे लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि ती बोटं फिरवली चेंडूवर. 1 टू गो. शेवटचा चेंडू देखील स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडूच्या लेंथ पासून दूर राहिले. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल 2 गडी बाद. टीमची धावसंख्या धावफलकावर 50-51 धावांचं लक्ष विजयासाठी टीम वन साइड जिव्हाळा. आणि पाटण तालुक्यातील श्रीराम भक्त हिंदू डॉन म्हणून ज्यांची ओळख आहे पप्पू पाटील मुकादम यांचं शुभागमन झालंय. वेलकम मुकादम, जय श्रीराम. एकावन्न धावांचं लक्ष विजयासाठी टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. 51 रन्स टू विन. टॉस आपण करणार आहोत दबनपुरीकर्स विपक्ष मराठा युथ योद्धा दसगाव. या दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपल्यासोबत जोडले जातील आशिष चोरगे सर. धन्यवाद. आणि मी विनंती करेन पप्पू पाटील मुकादम आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा टॉस करत आहोत. या आपण आमच्यासोबत जॉईन व्हा.
चला नितीन पाटील मुकादम यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेऊयात नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅच बनपुरीकर्स 11 बनपुरी आणि त्यांच्या विरोधात मराठा युथ योद्धा दसगाव या दोन संघांमध्ये ही लढत मात्र पाहायला मिळते. आणि कॉल कोण देईल? दसगाव कॉल देईल. छापा असा कॉल दिलाय, आलाय काटा. सर निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. बनपुरीकर्स 11 बनपुरी टॉस जिंकलाय, तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कशा पद्धतीने स्क्वॉड तयार केलाय, ही क्रीडा स्पर्धा कशा पद्धतीने पाहताय आणि काय सांगाल या क्रीडा स्पर्धेबद्दल आणि येणाऱ्या पाटण तालुका प्रीमियर लीग बद्दल? स्पर्धा छान आहे आणि फिल्डिंग घेण्याचा निर्णय असं काय स्पेशल असं काय निर्णय नाही. प्लेयर्स कमी म्हणून फिल्डिंग घेतले पहिले. येणारी पाटण तालुका प्रीमियर लीग उत्सुकता आहे प्रत्येकाला आणि कशा पद्धतीने पाहताय त्या लीग कडे? 5वं पर्व आहे. बरोबर 5वंच पर्व आहे. मला एवढं बोलायला नक्कीच जास्त कॅप्टन बोलत नाहीये. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये आणि बॅटिंग करायची आहे. ठीक आहे, बॅटिंग आमची आहे, लाईनअप आहे बॅटिंगची. सध्या तर आमच्या पण त्यांच्यासारखीच मुलं कमी आहेत, आमचे पण 7-8 मुलं आहेत. ठीक आहे, आम्ही आमचा प्रकारे परफॉर्मन्स दाखवू ग्राउंड लेवलला. चला जास्त वेळ न घेता दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय अर्थातच टीम बनपुरीकर्स 11 बनपुरी या संघाने आमंत्रित केलंय अर्थातच टीम मराठा योद्धा दसगाव या संघाला बॅटिंग करण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सातत्याने जोडला गेलेला आवाज. माझे साथी समालोचक अर्थातच लव जाधव सर. सेकंड इनिंगला होते सुरुवात. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच आशिष सर. 51 धावांचं मोठं आव्हान आहे समोर. कॅप्टन 26 सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा. त्यांच्या वेगाचं उत्तर तुमच्याकडे असेल का या शोधायचं आहे. 51 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. संकेत संकेत पहिला चेंडू वेगाने हाताळलेला जातोय. ग्लान्स केलाय चेंडूला. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचा वेग आणि वेगाची चर्चा संपूर्ण नवी मुंबई क्रिकेटमध्ये आहे. पंच केलाय. झेलची संधी असेल. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. व्हॉट अ कॅच. अगदी ज्या प्रकारे आज झेल पकडलाय, वेगाने फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. अप्रतिम झेल पकडला. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं परिसूत्र आणि हा चांगला झेल पकडलाय. पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आले अतुल भालेकर यांना. न्यू बॅटर क्रमांक 3 वर आकाश. वेगाने चेंडू हाताळलेला, गतीने बीट केले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. अतुल भालेकर यांचा काल वेग कोटिवलीच्या मैदानामध्ये पाहिला. नवी मुंबई खुल्या गटातील स्पर्धा 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना शिरवणी संघाच्या विरोधात अगदी त्या 6 धावा त्यांनी 5 चेंडूमध्ये रोखल्या. कारण ज्या प्रकारे काल त्यांनी वेग दाखवलाय नवी मुंबई खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि तोच वेग आज पाटण तालुक्यामध्ये. बुंद्यात टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. एसटी रक्षक पहा अगदी प्रवीण हारगुडे एस्टनच्या मागे. हा चेंडू ज्या प्रकारे वेग आहे अतुल भालेकर सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा म्हणून त्यांची ओळख आणि आज ह्या वेगाने आज त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जीवावर NMPL देखील गाजवली, PMPL देखील गाजवली आणि पाटण तालुक्याचं क्रिकेट सातत्याने वन साइड जिव्हाळ्यासाठी खेळलंय. चांगलं क्रिकेट. फुलटॉस चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. झेलचा प्रयत्न केला. झेपावत अगदी झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू सीमा रेषा पार. अगदी क्षेत्ररक्षकाने प्रयत्नासाठी त्यांच्यासाठी टाळ्या वाजतायत. येतोय चौकार. चांगला फटका.
फलंदाज आकाशच्या बॅटमधून चौकार. अजय वरपे काय प्रयत्न केला, अप्रतिम लाजवाब प्रयत्न. ज्या प्रकारे त्यांनी स्वतःच्या डाव्या बाजूला झेप मारली, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. चांगले प्रयत्न केलेत. बुंद्यात टाकलाय, सुविचित करण्याचा प्रयत्न, बॅट उलटी करण्याचा, उलटा पुलटा फटका. चेंडूने घेतलाय यष्ट्यांचा वेध, काठी काढली. अतुल भालेकर यांनी आकाशांना परतावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटका खेळ टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे 5-2. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे तुम्ही अतुल भालेकर यांच्या वेगासमोर सुविचित करता, म्हणजे आकाश यांच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. कारण कधी कधी तुम्ही या वेगासमोर स्वतःला बचावण्याचा प्रयत्न करता, परंतु त्यांनी प्रयत्न केले. निश्चितच ज्या प्रकारे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू एस्टनवर जाऊन आदळलाय. अतुल भालेकर यांचं यशस्वी षटक समाप्त झालंय. 12 चेंडू मध्ये आता मात्र धावा करायच्या आहेत विजयासाठी 46. षटक क्रमांक 2 नितीन भालेकर दुसऱ्या षटकासाठी दाखल झालेत. डावकुऱ्याचा फलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न केलाय, मिडविकेट आहे, चुकी केली आहे. एखादी चेंडू पकडण्याचा प्रयत्न होते, चुकी. 4 धावा. फलंदाज विनोदच्या बॅटमधून चौकार. अगदी त्या क्षेत्ररक्षकाने पहा चौकार सोडल्यानंतर त्याची जागा चेंज केली आणि त्यांनी स्माइल देखील दिली की एकाने चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चुकी झाली. आणि त्यानंतर पहा एका चेंडूवर चौकार आल्यानंतर किती घडामोडी झाल्या. त्या क्षेत्ररक्षकाची जागा बदलली, पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. हे क्रिकेट आहे. तुम्ही एका षटकामध्ये आक्रमण करता, समोरचा संघ देखील दबावात येऊ शकतो. हे चित्र पाहायला मिळालं. फुल टॉस चेंडू भिरकावलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला आहे तैनात विवेक वरपे. झेलचा प्रयत्न केलाय जरूर, माफ करा विवेक वरपे नाहीयेत. शहानिशा केली जाईल पंचांच्या माध्यमातून. अगदी येस, अगदी खेळाडूने षटकार दिलाय. खेळाडू वृत्तीचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. येस, इट्स अ ह्यूज हिट. मी कौतुक करेन वन साइड जिव्हाळा, कारण त्याच्या क्षेत्ररक्षकाने मिडविकेटला जो तैनात होता त्याने मात्र 6 धावा आहेत असं जाहीर केला. आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारला चालेल, आणि तेच अगदी चांगली खेळाडू वृत्ती. वन साइड जिव्हाळा. कमी गतीने टाकलेला चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक मागे धावतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2 धाव्यावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्रिकेट. प्रथमेश आणि त्यांच्या साथीला विनोद 2 धावा मात्र प्राप्त केल्या. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 17 धावा. चौथा चेंडू शफल होऊन फुल टॉस. पारदेश एखादी झेल घेण्याचा प्रयत्न पडतील कमी. इथे मात्र 6 धावांची आम्ही विनोदच्या बॅट मधून खणखणीत श्रीय बाळेश्वर चषक षटकार. माफ करा प्रथमेश आहेत 12वा खेळाडू देखील थोडासा अगदी आता मात्र नाव सांगण्यामध्ये गडबड करतोय. प्रथमेशने ठोकलाय षटकार. नितीन 5वा चेंडू घेऊन सज्ज होतील. विकेट काढण्याचा प्रयत्न, ग्लान्स केलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. 24 धावा धाव फलकावर. प्रथमेश नाबाद 19 आणि विनोद अद्याप खातं उघडलं नाहीये. 7 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र विजयाच्या आशा पल्लवित होऊ शकतात. 7-27. 7 चेंडू 27 ची गरज. बुंद्यात टाकलाय चेंडू. परफेक्ट यॉर्कर नितीन भालेकर यांचा. चांगला चेंडू हाताळला जातोय. 6 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे. 6 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 26 रन रिक्वायर्ड इन लास्ट 6 बॉल्स. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे.
6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. कोणाला आयफोनचा नाद, कोणाला पबजीचा नाद आणि कोणाला क्रिकेटचा नाद आणि कोणाला रीलचा नाद आणि या आम्हाला धर्माचा नाद. हिंदू डॉन मुकादम. 6 चेंडूमध्ये 26 ची गरज. पहिला चेंडूवर व्हाईट बॉल हाताळला गेलाय प्रवीण हारुगडे. 6 चेंडूवर आता 25 ची आवश्यकता आहे. सामना संपला नाहीये, सामना अजून देखील बाकी आहे. 4 षटकार मारावे लागतील. 4 षटकार मारणं सोपं आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 5 चेंडूमध्ये आता विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे प्रवीण हारुगडे अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. स्वतः कर्णधार आहेत. बुंदा टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला. चांगला चेंडू. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होत आहे. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 28 धावा धाव फलकावर. 4 चेंडूमध्ये 23 ची गरज. 4 षटकार ठोकावे लागतील. 4 मध्ये 4 षटकार सामना विजयी होऊ शकतात. टीम उदवणे संघ. 4-23 ची गरज. बॅटची वरची कडा. एसटी रक्षकाच्या मागे ज्या दिशेला कटआउट आहे मान्यवरांचा, त्या कटआउटचा आभार मानणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. ते ताकद कुठेतरी कमी पडले. संघर्ष करत असताना तुम्हाला जिद्द दाखवावी लागणार होती, परंतु ती जिद्दीने खेळ केला नाहीये उदवणेने. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. या चेंडू साठी जाणले जातात प्रवीण हारुगडे. हा त्यांचा स्टॉक बॉल आहे. अनुभवी खेळाडू आणि तो अनुभव मात्र काय पणाला लावलाय. सामना आता खुला झालाय. 3 चेंडूमध्ये 22 ची गरज. आत्मविश्वास, जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला क्रिकेटमध्ये करावी लागते आणि ती कुठेतरी उदवणीने नाही केली. टीमची माफ करा 2-21. जरा दुपारचं सत्र आहे, समजून घ्या. आमचे स्कोरर देखील थोडेसे कमी गतीने टाकलेला चेंडू आणि या कमी गतीने टाकलेल्या चेंडूला पिक केलाय. पिकअप स्ट्रोक. पराभवातील अंतर कमी करणारा येतोय श्री बाळेश्वर चषक षटकार. आणि मी कधी सांगतो की रवी आणि कुणाल यांची जोडी कधी बाजूला बसवू नका. ते कॅमेरामॅनला, स्कोररला देखील वेडे करतात, कॉमेंटेटरला देखील वेडे करतात आणि त्यांची अगदी वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. एक चेंडू 15 ची गरज. इथे मात्र हॅलो अभिनंदन टीम. 1 साइड शिवाळा. वेल प्लेड. आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र विजय प्राप्त केलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उदवणे.